फोनवर बोलले. एका अधिकाऱ्याला डायरेक्ट म्हणले ते रक्ताचं नातं काय, तुला आता काय रक्त काढून लिहून देऊ का, जाणून बुजून का करता तुम्ही, कारण मोडी लिपीच्या नोंदी आहेत त्या असून तुम्ही देत नाहीत. आता खूप केलं म्हणल्यावर केलं म्हणतो, फक्त जे आता प्रेमळ संवाद म्हणताय तुम्ही आमचा आणि त्यांचा आता सुरू झाला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या त्या शब्दावरती आम्ही त्यांना जवळ केलं की ते म्हणले मी मराठा आहे आणि 100% फडणवीस साहेब मराठ्यांना देणार, आम्ही विश्वास ठेवला म्हणून पुन्हा प्रेमाचा संवाद सुरू झाला. पण त्यांना हेही सांगितलं हे कायम टिकवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे, तुम्ही असं चालणार नाही मी भेटलो गेलो रामराम केला ठीक आहे, विश्वास ठेवला आहे आम्ही तुमच्यावरती, ह्यो स्वार्थ ठरवा. ह्यो मराठा समाज ना, एका मंत्र्याची ताकद काय, मराठा समाजाच्या पाठी जर एकदा पाठीवर हात टाकून घेतला ना, लाडभवनी असो किंवा विखे पाटील साहेबांनी असो, 20-20 मंत्र्याचं बळ एकाच्या मनगटात राहतं. एवढा मोठा समाज थाप टाकतो. पण तुम्ही काम करावं लागत नाही, केल्यावर लय अवघड. आता व्हॅलिडेटर रोखून धरल्यात, आता ॲडमिशन आहेत, कवर सांगावं रोज सांगतो आम्ही विखे पाटील साहेबाला आणि लाडभाऊला. हा हे पण कौतुक केलं आणि पुन्हा एकदा जी24च्या माध्यमातून सुतार साहेबाच्या समक्ष करतो की त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय 100% मार्गी लावला. आम्ही त्यांचं कौतुक केलं, आभार मानले आणि तोंड भरून कौतुक केलं. त्यांनी 58 लाख नोंदीचे आदेश दिलेत की ते डाटा द्या म्हणून. त्यांनी EWSचा प्रश्न मार्गी काढायचं ठरवलं आहे, आणखीन निघाला नाही, त्यामुळे त्यांचं त्याच्यातही कौतुक केलं. MPSCच्या पोरांचा विषय घेतला, सारथीचा घेतला, आणखीन मार्गी लागला नाही, पण त्यांनी सांगितलं ह्या 1 महिन्याच्या आत काय ठूत नाहीत आम्ही, तेही त्यांचे आम्ही आभारच मानले. आम्ही सातारा संस्थांचं त्यांनी आता गॅजेट घेतलं, कोल्हापूरचं पण घेतो म्हणले अभ्यासाला लगेच, आणि त्याचा अहवाल घेऊन आम्ही तेही JR काढून टाकतो, त्याचाही आम्ही 100% आभार मानले. आपल्या सामंत साहेबाला सांगून, उदय सामंत साहेबाला लाडभवनी आणि विखे पाटलांनी सांगून MIDCचा JR पण काढला. आता विद्युतचा राहिला, नेमकं विद्युतचं खातं फडणवीस साहेबाकडे, तीच मागं राहिला आहे, म्हणजे बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यासाठीचा विषय. असे अनेक प्रश्न खरोखरच त्यांनी मार्गी काढले, त्यात दुमत असायचं अजिबात कारण नाही. त्यांना 100% मार्क दिलेत. नाही तुम्ही मला एक गोष्ट बोलता, तर मला म्हणजे हे सगळ्या तुमची मी ज्या कुठल्या मागण्या म्हणजे बऱ्यापैकी मागण्या आता मान्य झाल्यात, महत्त्वाच्या काही शिल्लक आहे त्याच्यावर अजून चर्चा सुरू आहे असं तुम्ही म्हणतात, त्या लवकर व्हाव्या तुमची मागणी. माझा विषय आताचा होता, माझा प्रश्न हा होता की तुम्ही आता म्हणतात की झाल्या आता बऱ्यापैकी मागण्या मान्य होतात, मी 100 मार्क दिले असं तुम्ही आताच म्हटलात, त्यामुळे आताच म्हणतो मी आता या पुढची वाट तुम्हाला आता वाटतंय का, आता काय बरं तुम्हीच बोललात म्हणून म्हटलं की मी आता फडणवीसांचं कौतुक करतो असं तुम्ही म्हटलं आता. मी केलेल्याबद्दल आत्ता जेवढ्या केल्यात त्याच्याबद्दलचं त्यांना 100% मार्क दिलेत. आम्ही आभार मराठा समाजाने त्यांचे मानलेत आणि मानणार सुद्धा आहेत, राहिलेले सुद्धा, त्यात काही अडचण नाही. पण आमचं आणखीन मूळच राहिले, कारण हैदराबाद गॅजेटनुसार ज्यावेळेस प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात होतील, मराठवाड्यातला मराठा समाज आरक्षणात जाईल, सातारा संस्थान जाईल आणि 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जातील, त्याविषयी आभारच कार्यक्रम घेऊ आम्ही मोठा त्यांचा. तुम्ही म्हटलं 100% मार्क तर जाहीरपणानं मीडियाच्या साक्षीनंच देऊ. आता हो, आता 100% दिले मार्क आम्ही त्यांना, कशाचे केलेल्या कामाचे आत्तापर्यंतच्या. आणखीन पुढं राहिलेत ना, मूळच राहिल्यात, म्हणजे ते मी म्हणलंच ना, एखादा आजार झाला तर त्याचं ऑपरेशन करून नायनाट करा त्याचा, तुम्ही मलमपट्टी नको, कारण ते पुन्हा सुजत राहणारे फुगत राहणारे, एकदाच करा. लाडभाऊ म्हणले एकदाच तुकडा पाडायचा, आता मराठीचं काही ठोयचंच नाही आम्हाला. विखे पाटील साहेब सुद्धा फोनवरती म्हणले काही ठोयचं नाही, आता मराठा मंत्रालय. आता आम्ही बघा, मी लाडभाऊ त्याशी सांगितलं येड्यात काढू नका. आम्ही काय मागणी केली, मराठा आणि कुणबी मंत्रालय मराठ्यांसाठी स्वतंत्र स्थापन करा. त्यांनी काय स्थापन केलं, मराठा आरक्षण कक्ष, कुणबी मराठा कुणबी कक्ष स्थापन केलं. हा ती याच्यासाठी केला की आरक्षण, सारथी, महामंडळ आणि आलेले निवेदनाचा निपटारा करण्यासाठी बैठका उपसमितीच्या लावण्यासाठी. अरे आमचं म्हणणं काय ते समजून घेत नाहीये तुम्ही. ते सांगितलं मी रात्री त्याला, त्यांनी मान्य केलं ती हो करतोय म्हणून. आम्ही ते प्रस्ताव पाठवला लागतात म्हणे केंद्राकडे, याच्याकडे त्याच्याकडे, आणि आम्ही ते मंत्रालय करून घेतो. त्यामुळे मला काय ते गरज नाहीये, फक्त येड्यात काढू नका असं सांगायचं. फक्त ते मला उदाहरण तुमच्या साक्षीनं सांगायचं, कारण तुम्ही कसं आहे, तुम्ही खऱ्याला खरं बोलता, तुम्ही काय मित्रत्व बघत नाहीत, आला झोडतात, मग मी असू नाही तो कुणी असू चुकीचं असला की, म्हणून तुमचं सांगून ठेवणं गरजेचं आहे मला. आम्ही म्हणतोय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करा. हे काय म्हणते तिकडून, म्हणजे त्यांना कोणतरी विरोध करताय वाटतं, आणखीन ते काय नाव ओपन करेनात, पण मला माहीत झाले जवळपास ते कोण आहे, ते मराठा स्थापन करू नका म्हणते. तुम्हाला वाटतं तुम्हाला सांगणार आहे, सांगा आपण आणखीन आठवडाभरासाठी म्हणले ते थांबा, तर मग मी बी गप बसलोय. त्याच्यानंतर सांगतो हे कोण आहे ती, आणि ते तुम्हालाही कळून चुकला आणि मलाही कळा. आता ते आपल्याला माहितच आहे कोण आहे ती, लॉबी करतोय आणि ती अजून सांगतो मराठ्याला मंत्रालय स्थापन करून देऊ ना. कशामुळं, तुम्हाला OBC मंत्रालय, त्याचे अतुल सावे साहेब मंत्री आहेत, ते म्हणतात मराठ्यांना उपसमिती आहे ना, काय करायचं,
मराठा आणि कुणबी मंत्रालयाचं स्वतंत्र मंत्रालय म्हणल्यावर त्यांचं किती वट झाला, मग मराठ्यांचं किती मार्गी लागते प्रश्न लागले नाही पाहिजे. आम्ही म्हणलं का ओबीसीला कशामुळं मंत्रालय स्थापन केलं, नाही करू दिलं. ते म्हणतात मराठ्याला उपसमिती विखे पाटलाच्या माध्यमातून. मग तुम्हाला नाही काय बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून उपसमिती ओबीसीची मंत्रिमंडळाची, तुम्हाला पण मंत्रालय आहे ओबीसीचं. तुम्ही असला भेद कशामुळे करता राव मराठ्यात, इतक्या जळायचं काय कारण आहे. आम्ही आमचं मागतोय, तुम्हाला मंत्रालय देऊ नका. आम्ही शब्द नाही काढला अजिबात. मराठ्यामध्ये बोलायचं नाही कोणी, हे देऊ नका आणि ते देऊ नका. मराठ्याला मंत्रालयाची गरज नाही, तुम्हाला गरज नाही, चला काढून टाका तुमचं बी. असं नसतं. तुम्ही इतकं का जाळता राव. गरीबात लेकरं आमचे आत्ता मोठे व्हायला, आम्ही जीव जाळतो, रक्त जाळीत होतो आम्ही रोज, समाजाचे लेकरं मोठे व्हावत म्हणून. आणि तुम्ही एक एक प्रमाणपत्र अडवायसाठी फोन लावणार, तुम्ही एक एक आमचं व्हॅलिडिटी देऊ नका म्हणून फोन लावणार. याच्यासाठी मंत्री असतात का ओबीसीचे? हे कामासाठी असतात, जातीवाद पसरवण्यासाठी. कसा फडणवीस साहेबाकडे मराठा समाज वळल तुम्ही असं वागायला लागल्यावर. म्हणून आमचं म्हणणं आहे की हे रोखू नका. आता त्यांनी सांगितलं 7-8 दिवसात ते पण स्थापन करतो. आम्ही सांगितलं की बाबा ते विषय केसेसचा मागं ठेवू नका तुम्ही, कारण आयो तुमचेच आहेत. तुमच्याच पोलिसांनी आमच्यावरती खोटे लिहायलाच ते म्हणल्यावर त्यांनीच लिहिलं आणि त्यांनीच सगळं सांगितलं. ते हाणलेलं कम नाही लिहिलं, आम्ही पोलिसांनी हाणलं सगळ्यांनी मिळून म्हणून. 200 पोलिस आम्हाला हानीत होते मोठ्या अधिकाऱ्यासह, असं कम नाही लिहिलं त्यांनी. म्हणून ते केसेस बी मागं घ्या. तर त्यांनी ते पण सांगितलं की आम्ही पण बऱ्यापैकी निघाले. आता तुम्ही म्हणतात तुम्हीच सांगतायत, नाही तुम्हीच सांगताय मागापासून मला की त्या सगळ्या गोष्टींचे आता GR बऱ्यापैकी निघाले. तुम्हीच सांगितलं मला. त्याच्यातले काही माझ्याकडे समोर येत. आता तुम्ही जसं KG to PG वाला तो विषय म्हणतायत, 5वीपासून मुलींना त्याच्यात दिलं, जे 8वीपासून आहे ते आता 5वीपासून दिलेलं आहे. बरीच माझ्यासमोर ही यादी खरं तर आहे मनोज भाऊ. म्हणजे तुम्ही म्हणतात की मूळ विषय राहिलात, पण बऱ्यापैकी गोष्टी ज्याचा तुम्ही आत्ताच उल्लेखही केला, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी झालेल्या दिसत आहेत की आता. पण ते पोर्टलवर घेत नाहीत ना आणखीन कॉलेजवाले, प्रक्रियेचा भाग म्हणजे फक्त प्रक्रियेत अडकले ना. इथं कागद लागतो, प्रक्रिया आहे ना, फक्त प्रक्रियेत अडकला असं तुमचं म्हणणं आहे का? अरे यांची प्रक्रिया का होणार? मग आमचे ॲडमिशन झाल्यावर होय. मग आमचं यांची प्रक्रिया का होणार? आमचे ॲडमिशन झाल्यावर 100% फी घेतल्यावर आमच्या पोरांच्या योजना सगळ्या सुविधा सोयी दिल्यात तुम्ही, त्या सगळ्या वाटप दुसऱ्याला झाल्यावर मग आम्हाला मग आम्ही पार पुढच्या वर्षी जाणार ना त्याच्यात. आता माझ्यासमोर आता जी SOP आहेत माझ्यासमोर बरं का मनोज भाऊ, की हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जी मानक कार्यप्रणाली आहे ती पण आता झाली आहे. सरकारनं त्याचंही माझ्यासमोर पत्रक आहे ते काढल्याचं. अजून तुम्ही तसं म्हटलात की शिंदे समितीचा मुदतवाढ पण आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी झाल्यात की आता म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला वाटतं की बघा शेवटी जेव्हा आंदोलन होतं किंवा काही मागण्या असतात त्या अशा टप्प्याटप्प्यानेच पूर्ण होत असतात. त्यामुळे अशी इमेज तयार होणार नाही का की मनोज जरांगे पाटील आता मागण्याही मान्य होतात की इकडे म्हणतात, आभारही मानतात सरकारचे, आणि दुसरीकडे पुन्हा लावूनही धरतात मुद्दा. त्यामुळे हा फक्त विरोधापुरता विरोध होईल अशी एक भावना तयार झाली तर मग त्याला कसं उत्तर द्याल? नाही नाही नाही, आता नाही विरोध काय होत नाही आता. पण आता चूक व्हायला लागली, हिंदी जर शर्त आणून द्यावा लागेल ना त्यांच्या. ऑपरेशनल इश्यू आपण म्हणतो की काय अधिकारी देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रियेतले अडचणी आहेत फक्त. त्याच्यामुळे मूळ विषयाला आता बऱ्यापैकी तिथे न्याय मिळतो असं म्हणाल का तुम्ही? आणि मग आम्ही परेशानच तिथं आहेत. मग मूळ प्रक्रियाच आमच्या हाताला लागू द्या ना. मग सरकार देतंय याचा अर्थ असा आहे का अधिकारी देवेंद्र फडणवीस साहेब आणि मराठ्यात भांडणं लावतंय असा अर्थ काढायचा का? मग प्रक्रिया महत्वाची मोठी आहे का? न्याय सत्तेच्या संस्थेपेक्षा अधिकारी मोठे झालेत का? सरकार अस्तित्वात नाहीये का? विधान परिषद ऍक्टिव्ह नाहीये का? विधानसभा अस्तित्वात नाहीये का? राज्यपाल पद या महाराष्ट्रातलं अस्तित्वात नाहीये का? तिन्ही सभागृह महाराष्ट्र राज्य सरकारचे ऍक्टिव्ह नाही आहेत का? अस्तित्वात नाही आहेत का? म्हणून यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं चालवणारे अशी काही परिस्थिती आहे का? सरकार अस्तित्वात असताना सुद्धा मराठा समाजाचे हेळसांड होणार असेल